गुड मॉर्निंग मित्रांनो. सो 5:30 वाजता आम्ही अमृतसरला पोहोचलो आहे. रात्री 11 साडे 11 निघालो. अमृतसरला तर एक गुरुद्वारा हे नक्की कुठे माहिती नाही, कारण का इथून आम्हाला गोल्डन टेम्पलसाठी रिक्षा करून जायचं आहे आणि रिक्षा सम अराऊंड काहीतरी 20 रुपये घेतात. 5:30ला पोहोचलो आहे. 6-6:30पर्यंत फ्रेश झालो. आता ब्रेकफास्टसाठी थांबलो. ब्रेकफास्ट करू आणि मग निघू. आता ब्रेकफास्टच्या लाईनीकडे झालं. पोहे आहे ब्रेकफास्टसाठी आणि मग पुढे निघू. थोडं ब्रेकफास्ट करतो. तो जिथं थांबलो आहे ते लोकेशन माहिती नाही, पण अमृतसरमध्येच आहे. नक्की कुठं आहे त्याचं मस्त महाकाळचं आहे. त्याच्यामध्ये आय गेस 12 ज्योतिर्लिंग दाखवले आहेत. असं काही आहे. इथे हॉल्स आहेत राहण्यासाठी. तिकडे पण आहेत काही, तिकडे आहेत हॉल्स. कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा की कोणती प्लेस आहे. आजचा ब्रेकफास्ट आमचा माझा करून झाला आहे. प्रेरणाचा बाकी. मी आणि काकांनी पहिलेच भाजी मारले दोघांनी. फक्त चहा बाकी आहे आमचा. तो आमचा नाश्ता बिस्ता करून झाला. नाश्ता केला त्याच्यानंतर तिथे आम्ही थांबलेलो. तर खूप सारे मंदिर होते. तर त्या मंदिरांचं आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही समोर 8:45ला 8:30लाच आम्ही बस आली. बसमध्ये बसलो. सामान विमान ठेवलं. लगेच लगेच ठेवलं आणि आता बसमधूनच आम्ही निघालो टुवर्ड्स गोल्डन टेम्पल. तो लोकेशन एक्झॅक्टली आता मी कुठे मला पण समजत नाही आहे. तो असं काही आहे. आता आम्ही झालो गोल्डन टेम्पलला. आता डायरेक्ट गोल्डन टेम्पलला गेला भेटू. गोल्डन टेम्पल आहे तिथून. त्याच्यानंतर बागा बॉर्डर, आपल्या बागा बॉर्डर जालियनवाला बाग बाजूलाच आहे. तर ते पण तिथेच बघू. तिकडे गेलं तुम्हाला बाकीचं दाखवतो. प्रवासाची मजा घेतो आणि कुठे काय 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 ते सगळं बघतो. इंस्टाग्रामवर तुम्हाला स्टोरी बघितलं असेल तर असं फॉलो केलं तर इंस्टाग्रामवर फॉलो करा. जस्ट आम्ही बस सोडल्यात. इकडे बस लावल्यात पार्किंगला आणि तिकडून आता आम्ही रिक्षाने चाललो आहे. 4 जणांचं रिक्षामध्ये आम्ही. बाकी याचे 6 भरले. 6 भरले. आता टुवर्ड्स गोल्डन टेम्पल चाललं आहे. बाहेरच्या आहे बस तिकडे अलाउड नाही आहे. आपल्या बॅगा तर कळतील ना. बस 20 रुपये पर हेड घेतात. तर फायनल आपण गोल्डन टेम्पल तिथे रिक्षाने आलं. रिक्षाने आय गेस जास्ती नाही, फक्त 5 ते 10 मिनटामध्ये आम्ही पोचलो रिक्षाने. आणि आता मार्केटमध्ये आहे गोल्डन टेम्पलच्या इथल्या मार्केटमध्ये. खूप छान आहे. छान मेंटेन केलं आहे. आता आम्ही टुवर्ड्स गोल्डन टेम्पल चाललो आहे. सो फायनली 300 मीटर्सवरच आहे गोल्डन टेम्पल. हे बघितलं व्हिडिओ दिसतं ना. गोल्डन टेम्पल खूप वेळा इच्छा होती यायची आणि आज फायनली आलो आहे. जवळ गेला दाखवतो. झूम करून पण दाखवलं तरी लोक मध्ये येतात. जवळ गेला दाखवतात. तर फायनली आपण पोचलो आहे गोल्डन टेम्पल. ही बाहेरची साईड आहे. खरं तर आतमध्ये सेंट्रल सिख म्युझियम म्हणून आहे. इथून आत जायचं आहे आपल्याला. एंट्रन्स आहे आतमध्ये. तर शूज आणि ते ठेवूया आणि मग जाऊया आतमध्ये. इथे पण काही रूल्स आहेत ते फॉलो करा. कॅमेरा मोबाईल हे सगळं आतमध्ये अलाउड नाही. फायनली गोल्डन टेम्पलला पोहोचलो आपण.
इकडून जसं एंटर केलं आम्ही आणि मग असं आम्ही इथपर्यंत गेलेलो, इथूनच बाहेर आलो. माझी तर हालत खराब झाली, पाय दुखायला लागले आणि एवढी अशी लाईन आहे. अर्ध्या तासामध्ये आम्ही एक राऊंड थोडासा जवळ पोहोचलो होतो आणि ते बोलत 1 तास लागेल, पण आम्हाला वाटत 1 तास लागेल. खूप टाईम लागेल आणि तेवढी कॅपॅसिटी नाही आहे उभं राहायची. वैष्णोदेवीला गेल्यावर एवढा टाईम चाललो गेलो ना तर पायाची हालत झाली, म्हणून आतमध्ये नाही बाहेरूनच दर्शन घेतो. आत्ता जायचं होतं पण कॅपॅसिटी नाही, त्यासाठी नेक्स्ट टाईम नक्की आतमध्ये जाईल. मला पण बघायचं आतून कसं असतं काय पण सॉरी. चला आता बाहेरच थोडं फिरू आणि मग बघू काय आणि मग जाऊ. तो आता 12 वाजायला आलेत आणि आता आम्ही चाललो आहे जालियनवाला बागमध्ये. काकीला आणि प्रेरणा दोघांना शॉपिंगसाठी सोडून दिलं आणि मी आणि काका मस्त आराम करत होतो. पायाची खूप हालत खराब झाली आहे. दर्शन पण आम्ही पूर्ण नाही केलं, त्यामुळे शॉपिंग करून आलेत. ती पण शॉपिंग झाली आहे. आता बोलत जाऊ जालियनवाला बागमध्ये, तिकडे बघू आणि मग त्याच्यानंतर जवळच आहे इथून गोल्डन टेम्पलच्या. आधी आम्हाला वाटलं लांब आहे, तर जवळच आहे. बघू लंगरमध्ये जेवायला चान्स भेटलं तर लंगरमध्ये जेवायला पण कसं काय करताय. तलवार पण बघत होतं घ्यायला, पण तेच नंतर की परमिशन आहे नाही आहे, परमिशन देतील नाही देतील, त्याच्यामुळे थोडं 700-800 इथे तलवार चालू होत आहे, भेटते आरामचं. तेच रिस्की आहे, घेऊ नको घेऊ काय करू, त्याच्यामुळे घेत नाही आहे. तर बघू आता जालियनवाला इथे जवळ सांगितलं कुठेतरी, बघू चला. आता हे इकडे आहे गोल्डन टेम्पल, इकडे इथे जवळपास आहे जालियनवाला बाग. तर आम्ही जाऊ जालियनवाला बागमध्ये, इथे जवळच आहे. हे बघू मग बघू काय मारली एंट्री मारल्यावर असं काही चित्र आहे इथे दोन्ही साईडनी. म्युझिक पण प्ले होत आहे दोन्ही साईडला. असं जालियनवाला बाग आहे. खूप मोठा असा आहे हे जालियनवाला बाग. आधी माहिती असतं ते जवळ एवढं जवळ तर मी आणि काका मग इकडे येऊनच बसलो असतो दोघं. मस्त बसलो का झोपलो असतं आहे का. खूप मोठं वाटतं हे. तरी बघू इथे कुठे कुठे काय काय. इथे गॅलरी काहीतरी लिहिलंय. गॅलरी लिहिल्यात आणि इकडे पण काहीतरी आहे
इकडून लोक बाहेर पडलेत. वाटतं इकडे पण काहीतरी आहे. इकडे बघूया. सो इथे काही इन्फॉर्मेटिव्ह आहेत. इथे जो टोपोग्राफी जे आहे म्हणजे पूर्ण प्लॅनिंग कुठे काय सगळं इथे दिलं आहे. आता मी एंट्री केली, त्याच्याच बाजूला आपलं गॅलरी 1 होतं. गॅलरी 1मध्ये काय ते सगळी माहिती इथेच दिली आहे. मी काय आतलं जास्ती दाखवत नाही, कारण ते बघायला गेलं आणि वाचायला गेलं तर खूप काही आहे त्याच्यामध्ये. तो जस्ट एक शॉर्ट हे देईल, मी ग्लान्स देईन. असे खूप सारे असे इथे बनवलेत. आपलं गॅलरी 2, गॅलरी 3, गॅलरी फ्लोर, त्याच्यामध्ये खूप सारी माहिती दिली आहे याच्यामध्ये. इथे पण तुम्ही बघू शकता कुठे कुठे कोणतं काय आहे. एक एक बघत पण जाऊया. बागमध्येच जे बुलेट्स हे झालं होतं, फायर झालं होतं, तो ते त्याची काही इन्फॉर्मेशन ते बघायला लागलं. 36 गोळ्याच्या झाडलं त्याचा ऐकून तुम्हाला दाखवतो. हे बघा, एक प्लेस आहे ज्याच्यावरती म्हणजे जेव्हा फायरिंग झाली होती तर त्याचे पण मार्क्स आहेत. तर ही बुलेट्स आहेत आणि याच्यावरती ते सगळे दाखवले जाते. इथे नाही आहे, ह्या साईडला नाही आहे. ही जी अपोजिट साईड आहे त्याची, त्याच्यावरती मार्क्स आहेत ते, याच्यावरती फायरिंग झाली होती. हे बघा असं हे करून ठेवलं आहे, मार्क करून ठेवलं आहे. सो लोकांना इझिली समजेल. जिथे तर तिथे खालती पण हे झाली, हे सगळे फायरिंग केलं होते तेव्हाचं आहे. तर गॅलरीमध्ये तर खूप सारी इन्फॉर्मेटिव्ह होती, पण मला हे सगळं बघायचं जास्ती हे होतं. तर गॅलरी बघून फटाफट मी हे बघायला आलो. हा एक पॉईंट आहे, इथे मस्त आणि इथे जवळ असतं गॅलेक्सी 4च्या बाजूला आहे. इकडून असा एंट्रन्स आहे. इकडे आतमध्ये आहे, इकडे आतमध्ये आहे. सो लंच टाईम झाला आहे, 2 वाजलेत. सध्या आम्ही आपलं लंगरला न जाता, म्हणजे जायचं होतं पण ताकद नाही सध्या आमच्या चौघांमध्ये, पण सगळे आउट आहेत. त्यापेक्षा आम्ही जलियनवाला बाग केला आणि त्याच्यानंतर इथे आलो. लंचसाठी आम्ही आलू पराठा मागवला आहे, बटर बघा, आणि छोलेपुरी येते. छोलेपुरी मागवली अजून 2 प्लेट आणि लस्सी. म्हणजे प्रेरणाला आवडली, नाही आम्हाला नाही, है ना. सो नेक्स्ट डिश पण आले आमचे, छोलेपुरी. सो आलू पराठा अजून आवडला आम्हाला सगळ्यांना. सो अजून 2 ऑर्डर केलेत आलू पराठा.
ध्यान दें। आप सभी उपस्थित दर्शकों एवं गणमान्य व्यक्तियों का बीएसएफ की तरफ से जेसीबी अकादमी के प्रांगण में हार्दिक स्वागत है। जो दर्शक स्टेडियम में खड़े हैं उनसे निवेदन है कि वह जल्द से जल्द अपने अपने स्थान पर बैठ जाए। स्टेडियम में इधर उधर भागदौड़ ना करें। साथी दर्शक अपने कीमती सामान, मोबाइल, पर्स, बच्चे एवं बुजुर्गों का विशेष ध्यान रखें। ध्यान दें, सफाई एवं स्वच्छता को ध्यान में रखते हुए पानी की खाली बोतल एवं प्लास्टिक इत्यादि को उपयोग करने के बाद स्टेडियम में लगे कूड़ेदान में डाले कूड़ेदान का ही प्रयोग करें। कि ध्यान किसी भी आपातकालीन स्थिति में, किसी भी इमरजेंसी में स्टेडियम से बाहर निकलने के लिए स्टेडियम के मुख्य द्वार, शौच के द्वार व स्टेडियम में निर्मित एग्जिट वे का प्रयोग करें। धन्यवाद। आप सभी दर्शकों में जो भी महिला दर्शक, ओनली फॉर लेडीज, जो भी महिला दर्शक देशभक्ति गानों पर डांस करने की इच्छुक हो अथवा डांस करना चाहती हो वो क्रिकेट स्टेडियम में नीचे आ जाए। एक बार दोबारा सुने। आप सभी दर्शकों में जो भी महिला दर्शक देशभक्ति गानों पर डांस करने की इच्छुक हो, ओनली फॉर लेडीज, वो क्रिकेट स्टेडियम में नीचे आ जाए। लेडीजला चान्स अरे जा ना, लेडीजला बोलवलं आपल्याला गेलं ना.
जय हिंद। दर्शकों कृपया ध्यान दें, आप सभी उपस्थित गणमान्य व्यक्तियों का बीएसएफ की तरफ से रिट्रीव चैलेंज प्लेट पर एक बार पुनः स्वागत है। 25 मिनट के इस आयोजन में भारतीय बीएसएफ के जवान एवं पाकिस्तान रेंजर के जवान एक ही समय में अपने अपने राष्ट्रीय ध्वज को से सम्मान उतारते हैं। और आज की इस परेड का नेतृत्व कर रहे हैं श्री गौरव शर्मा, असिस्टेंट कमांडेंट, के साथ में सब इंस्पेक्टर विजय सिंह। आज की परेड के गार्ड कमांडर है मुख्य आरक्षक विनय पाल डलवार। साथ ही आज की परेड में 2 महिला प्रेरियों का भी विशेष योगदान है। महिला प्रेरी दीक्षा शर्मा व सीता रानी। आप सभी दर्शकों से निवेदन है, कृपया अपने स्थान पर बैठकर ही आज की शानदार परेड का आनंद उठाए। दर्शक, भारत माता की, हिंदुस्तान एवं वंदे मातरम के अतिरिक्त किसी भी अन्य नारे का प्रयोग ना करें। साथ ही परेड समाप्ति तक सभी दर्शक अपने अपने स्थान पर बैठे रहे। परेड समाप्ति के उपरांत ही अपने स्थान को छोड़े व स्टेडियम से बाहर निकलने के लिए स्टेडियम के मुख्य द्वार, स्वर्ण द्वार व स्टेडियम में निर्मित एग्जिट वे का प्रयोग करें। धन्यवाद। भारत
आमच्यासोबत एक सीन झाला आहे, सो त्यासाठी आम्ही रात्रीचं गोल्डन टेम्पलच्या इकडे आलो. मी आणि प्रेरणा, ते बाकी कोणी नाही आहे. बाकी जेवढे पण आहेत तेवढे आम्ही जिथं राहत होतो सगळे तिकडे गेलेत. फक्त आता आम्ही दोघंच आहेत. सो काय सीन झालं ते मी तुम्हाला नंतर सांगतो. आत्ता सध्या प्रेरणासाठी कपडे बघतो आणि मग तुम्हाला भेटतो. बघू काय. पण त्यानिमित्ताने आपल्याला हसू की रडू कळत नाही आहे, पण त्यानिमित्ताने आपल्याला गोल्डन टेम्पलचा नाईट व्ह्यू बघायला मिळणार आहे. सो रात्रीचं आत्ता 9 वाजलेत. 9 वाजता आम्ही इकडे आलो. मार्केट फिरतं रात्रीचं 9 वाजता. रात्रीचं असं काही असतं गोल्डन टेम्पलच्या आसपास. स्ट्रेट गेलं की समोर आहे ते जालियनवाला बाग आहे, समोरच आहे तो. मला थोडं झूम करून दाखवतो. ते मध्ये मध्ये येतात लोक, रूम हे ते विचारायला. आता काय सांगू त्यांना आमची कंडिशन काय झाली आहे. तर बघू आता गोल्डन टेम्पलकडे पण आम्ही चाललो आहे, तिकडे पण बघू. हो असा आहे हा नाईट व्ह्यू गोल्डन टेम्पलचा बाहेरून. सध्या मस्त वाटतं पण रात्रीचं. सगळीकडे लाईटिंग आहे, सगळीकडे लाईटिंग आहे. इकडे फाउंटेन पण चालू आहे. बघा इकडे आलो गोल्डन टेम्पल. आता आज जाऊया आणि मग भेटू तुम्हाला. नाईट व्ह्यू आणि आत्ता पण तेवढीच नाही, तेवढी सकाळी होती. सकाळी होतं तेव्हा भारी वाटतं. गुड मॉर्निंग गाईज. शेवटी आम्ही निघतो आता. तो रात्री तुमच्याशी परत कनेक्ट नाही झालो. शॉपिंग विपिंग केली आम्ही. बाहेरूनच गुरुद्वाराचे दर्शन घेतले. त्याच्याने शॉपिंग केली, थोडंफार खाल्लं आणि त्याच्यानंतर आम्ही रूमवर आलो. जेवलो बिवलो आम्ही. जेवण भारी होतं, सिरियसली आवडलं जेवण. भाजी चपाती डाळ भात जे काय होतं ना ते खूप भारी होतं. मस्त जेवण होतं. जेवढा पूर्ण ट्रिपमधलं काल जे रात्री खाल्लं ते सगळ्यात भारी जेवण होतं. आता किस्सा काय झाला ते मुंबईला गेला सांगणार, कारण का अजून पण थोडे होप्स ठेवलेच आपण त्या गोष्टीचे. भेटले तर ठीक, नाहीतर तुमच्यासमोर येईलच आणि तुम्हाला पण अनुभव समजेल आमचा. पुढच्या टायमाला तुम्ही पण विचार कराल त्या गोष्टीचा. स्वतः सकाळ झाली आहे. सकाळी 4:30 वाजता उठलेलो. त्याच्यानंतर आता अमृतसर स्टेशनला आलं बसनी. नाश्ता केला. उपमा होता, चाय होता, जसं आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईलचा पाहिजे उपमा तसाच उपमा होता. तर ते सगळं खाल्लं आणि आता आलं इथे. 7:20 मुंबईची ट्रेन आहे पश्चिम, तर त्या ट्रेनने आपण पुढे जाऊ. आता आहे इथे अमृतसर स्टेशनला आहे. मग बघू आता कुठे लागते काय लागते. सो जस्ट आम्ही आता पार्किंग एरियाच्या इथे आलं. इथे पार्किंग आहे. हे अमृतसर स्टेशन चालू. आता इथे बॅग बिग लावलात ठेवलं इथे. आता निघायचीच वाट बघतोय, ट्रेनची वाट बघतोय मी आणि मग निघू आम्ही इथे. तो हे आहे आजचं आमचं लंच. हॅव्हिंग लंच. यम्मी यम्मी लंच. आहे असं आमचा लंच.